जरांगे फॅक्टर बद्दल आपण काय सांगाल? मी आत्ताच मनोज जरांगे यांची एक मुलाखत केली आणि अजूनही त्यांचा तो निर्णय झालेला नाही आहे. ते अजूनही उमेदवार पाडायचे की उभे करायचे असं ते म्हणतात. लोकसभेमध्ये तर तो फटका बसला नाही. जरांगेचा आम्ही आदर करतो, पण त्यांनी देवेंद्रजीला का टार्गेट करावं? दिवसभर देवेंद्रजींचं नाव घेतल्याशिवाय ते थांबतच नाही. राज्यात दुसऱ्या कोणी नेत्याचं ते नाव घेत नाही. एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत. काय कारण आहे तुम्हाला असं वाटतं? आम्ही सुद्धा बघतो हे की त्यांचा विशेष राग हा देवेंद्र फडणवीस. दिवसभरात ते देवेंद्रजी आपण कधी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केलाय का की मनोज जरांगेंचा राग देवेंद्र फडणवीस? तेच मी महाराष्ट्र जनतेला सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून. जरांगे पाटीलच्या मागण्या ज्या आहेत ते समाजाला पुढे नेण्याच्या आहेत. त्या पुढे नेल्याच पाहिजे. त्याला आमचं समर्थन आहे. देवेंद्रजींनी त्याच्याकरता खूप काम केलं आहे मराठा समाजाकरता. आम्ही याच भूमिकेमध्ये आहोत की ओबीसीना धक्का न लावता मराठा समाजाला काय वाटेल ते देऊन टाका. राज्यातल्या काय काय बाबी द्यायच्या त्या द्या. पण मनोज जरांगे पाटलाचं मला हे कळत नाही की देवेंद्र ज्या पद्धतीने उद्धट भाषेमध्ये आणि अत्यंत खालच्या भाषेमध्ये देवेंद्रजीला बोलतात. काय देवेंद्रजींनी त्यांचं बिघडवलेलं आहे? आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. जे काही निर्णय एकनाथ शिंदे सरकार करणार आहे. अजितदादा सरकारमध्ये आहे. यापूर्वी शरद पवार साहेब सरकारमध्ये होते. त्यांनी खूप बिघडवलं मराठा समाजाचं. म्हणजे सर्वात जास्त नुकसान कोणी केलं मराठा समाजाचं? आकडेवारीनुसार, वयानुसार आणि या महाराष्ट्राच्या आतापर्यंत सरकारची जर वयाचा विचार केला, सरकारच्या वयाचा, तर महाराष्ट्र सर्वात जास्त वेळा शरद पवार साहेबांचे सरकार राहिले आणि त्यांच्या विचाराचे सरकार राहिले. मराठा समाजाचं सर्वात जास्त नुकसान शरद पवार साहेबांनी केलं. मग मनोज जरांगे साहेब शरद पवार दिवसभर का नाव घेत नाही? का देवेंद्रजी दिवसभर करतात? याचा अर्थ हे समजून घ्या की देवेंद्रजींना थांबवणे, भाजपला थांबवणे हा एक जो विचार या महाराष्ट्रात तयार झाला आहे, त्यामध्ये मला वाटतं असे ॲडिशन होत आहे. जरांगे पाटलांनी एका विषयावर आंदोलन सुरू केलं आहे. त्या आंदोलनाला सर्वातच पाठिंबा आहे. ओबीसीच्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या आंदोलनामध्ये जर बघितलं जे 100 लोक राहतात त्यात 60 लोक हे ओबीसी समाजाचे मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळालेले लोक राहतात. म्हणजे जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा विचार केला तर 100 नावं समजा असतील, त्यातले 60 नावं ऑलरेडी ओबीसी प्रमाणपत्र मिळाले आहेत. पण तरी दिवसभर देवेंद्रजी करतात. मला वाटतं त्यांचा जो अजेंडा आहे तो राजकीय नव्हता. जरांगे पाटलाचा अजेंडा राजकीय नव्हता. सुरुवात झाली तेव्हा तो सामाजिक होता. मग तो राजकीय होत 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 पुढे गेला. आता याला पाडू, त्याला पाडू, त्याला पाडू, त्याला हरू हा अजेंडाच नव्हता जरांगे पाटील साहेबाचा. त्यांच्या मागे जन्मत उभं झालं, मराठा समाज उभा झाला. तो एका विषयाने उभा झाला, मराठा समाजाला न्याय भेटला पाहिजे. तो याच्याकरता झाला नाही की याला पाडणार आहे, त्याला पाडणार आहे, गिरीश महाजनला पाडतो, याला पाडतो, त्याला पाडतो, देवेंद्रजीला पाडतो. हा अजेंडाच नव्हता जरांगे पाटलाचा. तो कुठनं आला मला माहिती नाहीये. एक अजून नाव आपल्या नेत्यांमध्ये मोठं होतं ते म्हणजे एकनाथ खडसे. आज त्यांचा वाढदिवसही आहे. कुठे आहेत नक्की? कुठल्या पक्षात आहेत एकनाथ खडसे? एकनाथ खडसेजी हे 100% भारतीय जनता पार्टीच्या विचारावर काम करण्यात त्यांची मानसिकता आहे. आणि मला वाटतं या निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ खडसेजी हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने राहतील असा मला पूर्ण विश्वास आहे. पण त्यांच्याशी कोणीच बोलत नाहीये. बोलत आहे. मी बोललो आहे अनेक वेळा. केंद्रातले नेते बोललेले आहेत. देवेंद्रजी बोलतात आहे. त्यामुळं काही गोष्टी या रोजच मीडियामध्ये आल्या पाहिजे असं नसतं. त्यामुळे एकनाथ खडसेजी हे खरं बऱ्यापैकी त्यांचा प्रवेश झाला असं समजायचं का की काही वेगळं होणार आहे परत? मला वाटतं थोडे तिथले लोकल मतभेद, काही मनभेद आहे, काही मतभेद आहे, लवकरच सुटतील. वरच्या नेतृत्वाचा काही प्रश्न नाही आहे. स्टेट नेतृत्वाचा प्रश्न नाही आहे. पण ते निवडणुकीच्या आधी लागणार आहेत? मला वाटतं लागतील. कारण खडसे साहेब आता लोकल ज्या पद्धतीने त्यांचा तिकडे गेल्यामुळं जे लोकल काही मनभेद झाले आहेत ते मनभेद तेही विसरतील खडसे साहेब. शेवटी पक्षात तिकडे गेल्यानंतर काही मनभेद तर झाले आहेत. तर मनभेद दूर करून खडसे साहेब आणि आमची टीम एकत्र बसण्याचा प्रयत्न करू. त्यांच्या वाढदिवसाच्या एका कुठल्या तरी बॅनरवर शरद पवारांचा परत फोटो आहे असं सांगितलं. कार्यकर्ते लावतात फोटो. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काही समजतात की खडसे साहेब त्यांच्याकडेच आहे. काही बॅनर त्यांनी लावले असतील. पण मला जे वाटतं, जसं लोकसभेच्या निवडणुकीचा अंदाज मी घेतला, ज्या पद्धतीने त्यांनी आमच्या रक्षाताईला मदत केली आहे, तर मला वाटतं ते आता एकदा तेही शब्दाला पक्के असतात. विधानसभेत निवडणुकीत ते भाजपसोबत राहतील असं मला वाटतं. भाजप किती जागांची मागणी करते जागा वाटपात? जे काही चर्चा करतो आहे त्यामध्ये मागच्या 15 वर्षात भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या सीट्स आहे
तिथे आमचे उमेदवार जे आहेत, सर्वात मोठा पक्ष म्हणून सर्वात जास्त सीट मिळाव्या यावेळी मेरिटवर निवडणुका असल्यामुळे आमच्याकडे जी लिडरशिप आहे त्या लिडरशिपला ऑक्युपाय करणाऱ्या जागा, अजितदादाकडे जे काही लिडरशिप 48-50 लोकांची आहे त्यांना ऑक्युपाय करून त्यांच्याकडे अजून काही इतक्या वर्षात काम केलेले काही लोकल लीडर्स असतील त्यांच्या जागा, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे अनेक लोक आलेत, त्यांच्या आत्ताचे आमदार त्यांच्या जागा काय, असा विचार करून सर्वात मोठा पक्ष म्हणून तर आम्ही सर्वात जास्त जागा आमच्याकडेच राहणार आहे. त्यामुळे तसे त्यांनीही मान्य केलं की बाबा मोठा पक्ष आहे तर त्यांनी जास्त राहावं. तरी सर्वांनी ते मान्य केलं की मेरिटवर लढावं. पण आकडा असा ठरलेला नाहीये, आकडा कुणाचा ठरला नाहीये. आम्ही तिघही ठरवतो आहे की कोण मेरिटवर आहे त्या मेरिटवर आम्ही पुढे जाणार आहोत. बावनकुळेजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. येणाऱ्या निवडणुकीसाठी, आपल्या प्रचारासाठी, आपल्या पक्षासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद एबीपी माझाचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.